नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई, काली कला पावागड. आपण येथे चाललेलो आहोत. आपण रोपवेमध्ये बसलेलो आहोत. आता रोपवेतनं प्रवास पहा. एंट्री झालेली आहे आपली. फार चालायचं असतं वरती आपण इथं पोहोचलो. अजून किती उंच आहे काय माहिती. जेव्हा जाईल तिथं जाईल. पहा आईचा भव्य दिव्य असा दरबार. काय सुंदर नक्षीकाम, दगडी काम. आहे गाय पण इथे उभी आहे. ज्याला वाटेल तो चारा पाणी देतो. इकडे गुफा आहे. माझ्या मागे इकडे ह्या साईडला गुफा आहे. साधू संत इथे तपस्या करत असतात. फार उंचावर आलेलो आहोत आम्ही. मी एकटीच मागे राहते. सगळे सोडून जातात पुढे पुढे. असं प्रवास चालू आहे आपला. ह्यावेळेस मी सतत एकटी मागे राहायचे, बाकी सगळे पुढे जायचे मला सोडून. पण आपण सावकाश आपल्याला माणसांनी नाही पण आईने सांभाळून घेतलं बरं का. पोहोचेपर्यंत नॉनस्टॉप वरती गेलो होतो आपण आणि उतरलोही नॉनस्टॉप. आणि आपल्याला दम वगैरे असं काही लागलेलं नाही, काही तहान नाही, भूक नाही, काय नाही. मनामध्ये आईची ओढ असते की मी कधी आईपर्यंत पोचते, मी कधी आईला डोळे भरून पाहते. सतत हाच मनात भाव. पुन्हा आणि मनामध्ये भीती. आता ही माणसं आपल्याला सोडून गेली तर आपण हरवू का? आपली चुकामुक होईल का? फोन लागतोय नाही लागतोय, रेंज असते नाही असते. फार ह्यावेळेस प्रवासामध्ये हेच टेन्शन. पण मी दुर्लक्षच करत होते. मला फक्त ओढ असते दर्शनाची. प्रत्येक वेळेस मी एकटीच होते. ह्या वेळेस बसले तरी एकटीच, चालले तरी एकटीच. शिवानी कसं शक्तीला घेतलेलं आहे. नको झालं. हे पहा, हे शिवशक्ती आहे बघा. शिवाने शक्तीला खांद्यावर घेतलेलं आहे. म्हणतात ना अग्नीमध्ये शक्ती जळाली होती तेव्हा शिवाने खांद्यावर घेतलेलं. सगळी ती प्रतिमा आहे दगडामध्ये कोरून, असं कोरलेली प्रतिमा आहे सगळीकडे. आणि हा इथे दवाखाना आहे मित्रांनो. इथे प्रवासामध्ये कोणाला दम लागतो, कोणाचा BP हायले होतो, कोणाला तो हा दवाखाना आहे. फार उंचावर आता जवळच आलेला आहे. पोचलो तो समजा. आलो, पोहोचलो आपण. काली पावागड घ्या मित्रांनो दर्शन आईचं. आईने आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. काळजी तिला असते. माणसं जरी साथ सोडतात पण ती सोडत नाही आपला साथ. आपण ह्यावेळेस फार एकटे जिथे जाईल तिथे एकटे, बसलं तरी एकटे, चाललं तरी एकटे, खाल्लं तरी एकटे. असं प्रवासामध्ये त्रास झाला आपल्याला एकटेपणाचा. पण असो, आपल्याला आपलं दर्शन झालं महत्त्वाचं, बाकी काही नाही. घ्या तुम्हीही घ्या दर्शन घ्या सगळेजण. किती छान, किती गोडकीट आई आहे. आपण कोणाची भक्ती करावं हे आपण नाही ठरवत, ती ठरवते. आणि आपल्याला आपण जाऊ म्हणताना पण होत नाही बरं का. त्याचं बोलवणं यावं लागतं, तेव्हा कुठे आपण जातो. इथेच मी एका कन्येला पण दर्शन दिले. आणि ते इथे पण सगळं गरबा खेळत होते. त्याच्यामध्ये मीही उड्या मारल्या कशा तरी, जसे येतील तशा. आईच्या दरबारामध्ये नाचत गाचत सगळं झालं. प्रवास छान झाला आपला. एकटेपणाची जाणीव आणि खंत मनामध्ये सतत राहीन. मला असं हा क्षण व्हिडिओ पाहिला की मला आठवण येते, अरे ह्या सगळ्यांनी आपल्याला एकटं सोडलं होतं. पूर्ण प्रवासामध्ये मी एकटीच होते.
आणि त्याचा मला खरंच फारच त्रास झाला. पण आणि एकटं राहायची मला सवय नाही. मला फार असं बाहेर गेलं की भीती वाटते एकटं राहण्याचं. असं वाटतं सगळ्यांमध्ये राहावं, आपण सगळ्यांच्या बरोबर असावं. पण नाहीत ना माणसं सांभाळून घेण्यासारखे सगळेच नसतात. आणि इथे छान गरबा पण झाला आपला आणि अशा नाचत गाचत आपण आईचा निरोप घेतला. आई आपल्यावर खुश आहे हेच मनामध्ये मला फार मोठी मला अभिमान वाटतो की आई आपल्यावर खुश आहे. आणि आपल्यामध्ये असा संचार होतो की त्याच्यामध्ये कळत नाही, आपलं दर्शन पण होतं आणि हसत हसत आपण जातोही वरती. काय म्हणतात ना, भाग गेला शीण गेला अशातली कथा काहीच वाटत नाही. शीण वगैरे सगळं जातो. आईला पाहिलं की सगळं कशी आले वरती काही कळलंच नाही. मग त्याची ताकद देणारी तीच आहे. हा किती उंचावर आहे. चला आता आपण परत चाललेलो आहोत मित्रांनो. आपलं दर्शन झालं आता. चाललो. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.